बनावट शेअर ट्रेडिंग ॲपमध्ये पैसे गुंतवणूक करण्यास लावून नागरिकांना लाखो रुपयांना लुबाडणाऱ्या टोळीला अटक. बनावट शेअर ट्रेडिंग ॲपमध्ये पैसे गुंतवणूक करण्यास लावून नागरिकांना लाखो रुपयांना लुबाडणाऱ्या टोळीला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलनं बेड्या ठोकल्यात. तसेच या टोळीकडून पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या सायबर सेलनं 7 लाख रुपये रोख रक्कम, 7 मोबाईल फोन, एक कॅश काउंटिंग मशीन, वेगवेगळ्या बँकेच्या 8 डेबिट कार्ड, 12 वेगवेगळ्या बँकेचे चेकबुक्स आणि पंजाब नॅशनल बँकेचे एक पासबुक असा मुद्देमाल जप्त केलाय. जुनैद मुख्तार कुरैशी, सलमान मंसूर शेख, अब्दुल अजीज अन्सारी, आकिफ अनवर, आरिफ अनवर खान आणि तौफिक गफ्फार शेख अशा शेअर मार्केट फ्रॉड ट्रेडिंग टोळीतील आरोपींची नावे आहेत. या पाचही आरोपींनी मिळून जवळपास 120 बँक अकाउंटच्या माध्यमातून नागरिकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलंय. काय सांगाल सर, जास्तीचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक केली. हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये एक कंप्लेंट आली होती की त्यांना ऑनलाईन माध्यमातून एक ॲपवरती त्यांना शेअर ट्रेडिंगसाठी पैसे गुंतवण्यास सांगण्यात आले आणि त्यांना जास्त नफा मिळतो आहे असं त्यांना भासवण्यात आलं आणि त्यांनी मग एक 36 लाखच्या आसपास रक्कम त्याच्यामध्ये गुंतवली आणि नंतर त्यांना कळले की आपल्या त्याच्यामध्ये फसवणूक झालेली आहे. त्यांच्या कंप्लेंटवरून हिंजवडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्यामध्ये पुढं आपल्या सायबर सेलने तपास केला आणि त्याच्यामध्ये परवापर्यंत 5 आरोपी निष्पन्न झाले होते, तर त्यांना अरेस्ट करण्यात आलेले आहे. काल परत 2 आरोपींना सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. तर याच्यामध्ये बनावट ट्रेडिंग ॲपच्याद्वारे लोकांची फसवणूक होत असल्याचं निदर्शनास आलेलं आहे आणि अशा घटना टाळण्यासाठी लोकांनी जे अधिकृत ट्रेडिंगचे जे ब्रोकर आहेत त्यांच्याशीच व्यवहार करावा. इतर कोणी असं ऑनलाईनवरून काही लिंक पाठवतात किंवा काही बोगस ॲप पाठवतात त्याच्यामध्ये गुंतवणूक करून आपली फसवणूक करून घेऊ नये. या केसमध्ये आणखीन आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे का? बरोबर आहे. सध्या आपण जे अटक केलेले आरोपी आहेत ते काही पर्सेंटेजच्या अगेन्स्टमध्ये ते पैसे अकाउंटमधून काढत होते आणि मग तो जो मेन हँडलर आहे त्याला ते पाठवत होते. तर याच्यामध्ये आणखी काही लोकांचा सहभाग दिसून येत आहे. त्यांनासुद्धा पुढील तपासामध्ये अटक करण्यात येईल. हे जे लोक आहेत हे कशा प्रकारची फसवणूक करायची, कुठला ॲप वगैरे डाउनलोड करायला सांगायचे का? ते कंप्लेनंट किंवा त्यांच्यासारखे अनेक विक्टीम आहेत त्यांना ते ॲप किंवा लिंक शेअर करायचे, त्यांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करायचे आणि त्यांना मग पुढं गुंतवणूक कशी करायची याच्या इन्स्ट्रक्शन ते देत जायचे. त्याप्रमाणे ते विक्टीमने कारवाई केली की ते मग त्याच्यामध्ये पुढं फसत जातात. त्यांच्याकडे काही मुद्देमाल आपल्याला निष्पन्न झाला. सध्या त्यांच्या ज्या अकाउंटवरचे जे पैसे आहेत आणि त्यांनी जे मोबाईल वापरलेले आहेत ते आपण जप्त केलेले आहेत. आपल्या शहरातील नागरिकांना काय आवाहन करावं? मी मगाशीच सांगितलं त्याप्रमाणे असं कुठलंही अनऑथराईज ऑनलाईन किंवा लिंकच्याद्वारे जे काही ॲप वगैरे येतात त्याच्यावरती आपण ट्रेडिंग करू नये. जे ऑथराईज लोक आहेत त्यांच्या माध्यमातूनच आपण ट्रेडिंग करावं.